तर मित्रांनो, ही गोष्ट आहे मोरया गोसावी महाराजांची। मग कसं काय मंडळी? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम गण गणपतीये नमः। तर ब्लॉगच्या सुरुवातीलाच मंत्र म्हणल्यामुळे तुम्हाला कळत असेल की आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये हे मोरया गोसावी मंदिर आहे। आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाने करतो, तसेच त्यांना विघ्नहर्ता म्हणतो, कारण आपले दुःख तो दूर करतो। तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या। मंदिर खूपच सुंदर आहे, कोरीव आहे, तर याला नक्कीच भेट द्या। तर मंडळी, झालं असं की कर्नाटका बिदर जिल्ह्यातून शाली गावात बामन शास्त्री आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत होते। सगळं छान सुरू असताना एकच दुःख होतं, त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती। पुढे जाऊन त्यांनी मयुरेश्वराची आराधना करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतलं। त्यांच्या गणेश भक्तीनं प्रसन्न होऊन श्री गणेशांनी मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि नंतरच्या 7 पिढ्यांमध्ये अंशावतारण उपस्थित राहील असा आशीर्वाद दिला। नंतर श्री गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली। आपल्या पुत्राचे नाव त्यांनी मोरेश्वर ठेवलं। सर्वजण त्यांना मोरया मोरया म्हणत। पुढे जाऊन हाच मोरया गोसावी म्हणून प्रसिद्ध झाला। पिंपरी चिंचवड येथील असलेला हा गणपती ही मोरया गोसावींनीच प्रतिष्ठित केलेला आहे। मोरया गोसावी हे महाराज 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते। ते मोठे गणेश भक्त होते। मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायी झाले। तिथे त्यांनी गणपतीचे मंदिर उभारले। सन 1561 मध्ये त्यांनी चिंचवड येथे पवना नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली। गणपती बाप्पाच्या नावापुढे मोरया हे नाव याच महान गणेश भक्तामुळे जोडले गेले। याची अनेकांना कल्पना नसेल, मोरया गोसावी हे निस्सीम गणेश भक्त होते। मोरया गोसावी समाधीस्थ झाल्यानंतर त्यांचे वय सुमारे 186 होते। या मंदिरामध्ये मोरया गोसावीचा इतिहास चित्रीकरणाच्या स्वरूपात 3D मूर्त्यांच्या स्वरूपात खूप आकर्षितपणे दाखवण्यात आलेला आहे। ते पाहून खरंच मन प्रसन्न होते। मोरया, मंगलमूर्ती मोरया असे कित्येकदा म्हणतो। ध्रुव असं का म्हणतो तरी बऱ्याच जणांना माहितीही असेल आणि बऱ्याच जणांना माहितीही नसेल की आपण असं का म्हणतो बरं। तर यामागचं कारण असे
की मोरया गोसावी हे गणपतीचे खूप निस्सीम भक्त होते. तर गणपतींना प्रसन्न करून मोरेश्वरांनी त्यांना वरदान दिले की आजपासून माझ्या नावापुढे तुझे नाव येईल, म्हणून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आपण असे संबोधितो. मी गणपती बाप्पा सुद्धा घेतला. याच्याच सोबत मी इथंच थांबते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.